आणि इथून शिकलेल्या मुलांना आता करोडो रुपयाच्या नोकऱ्या लागल्या। या बांगलादेश मधला प्रत्येक माणूस आता लखोपती आणि करोडोपती झाला। अनेक वेळा मटण कापलेला आहे, बकरा कापलेला आहे, माशा लागलेल्या आहेत। हे शहर पहिलं आहे आपण खऱ्या अर्थाने वर्ल्ड रेकॉर्ड केला। हा पूल तयार करत असताना अनेक अडचणी होत्या, अडचण आली तर आम्ही आहोत। गोळीबार चौकामध्ये आपण अंडरपास बांधतोय, त्याच्याही कामात खूप कठीणाई आल्या, अनेक वेळा कामं बंद झाली, पण या सगळ्या प्रश्नावर मात करून आपण मार्च मध्ये आता हे काम पूर्ण करणार आहोत। अंडरपासला थोडासा वेळ लागेल, तो पण त्यावेळेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न। हे शहर पहिलं आहे की ज्या शहरामध्ये आपण खऱ्या अर्थाने वर्ल्ड रेकॉर्ड केला। वर्धा रोड, कामठी रोड आणि पारडी 3 ठिकाणी असे पूल बांधले की एकाच पिलरवर खाली रस्ता आहे, वरती ब्रिज आहे आणि त्याच्यावरती मेट्रो आहे। असं जगात भारतात तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही, ते आपण आपल्या इथे केलं। आणि हा जो पूल बांधलेला आहे जो आपला कमाल टॉकीज चौकातून सुरू होणार आहे, या पुलामध्ये आपण नवीन टेक्नॉलॉजी जगातून आणली, मलेशियातून आणली की 2 पिलर मधलं अंतर जे आहे ते जास्तीत जास्त 30 मीटर राहू शकतं। ते अंतर आपण जवळपास 100 मीटर पर्यंत वाढवलं आणि त्यामुळे रेशीमबाग चौकात पूर्ण असं मोकळा आहे, अनेक ठिकाणी आहे। आणि वरचा जो बीम आहे तो स्टीलच्या ऐवजी स्टील फायबर मध्ये कास्ट केला आणि त्यामुळे या नवीन टेक्नॉलॉजीने पूर्ण करणारा संपूर्ण भारताला अभिमान वाटेल असा पूल आपण तयार केलेला। मला अतिशय आनंद आहे की हा पूल तयार करत असताना अनेक अडचणी होत्या, मलाही वाटलं की हे कसं शक्य आहे, पण हे पूल होण्याचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर ते आमदार प्रवीण दटके आणि माजी आमदार विकास कुंभारे यांना। त्यांनी दोघांनी मला येऊन सांगितलं काही झालं तर या पूल बांधा, आम्हाला एवढा ट्रॅफिक जाम आहे, एवढे लोक अडकलेले असतात, यातून आम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे। इतवारी स्टेशनवरचा आपला या पुलाच्या बरोबरीने आपण अंडरपास पण चांगला बांधलेला आहे। रेल्वेने पहिले तो लहान मंजूर केला होता, पुन्हा मागे लागून आपण तो मोठा त्याची रुंदी वाढवली आणि या सगळ्यांमुळे या भागाच्या जमिनीच्या किमती वाढल्या आणि आपण या भागातल्या लोकांना आता मालक बनवलेला आहे। आता मी विचारत नाही की ते किती रुपयामध्ये राहायला आले, तेव्हा जागा केवढ्यात मिळाली आणि आता किंमत काय आहे। या बांगलादेश मधला प्रत्येक माणूस आता लखोपती आणि करोडोपती झाला, कारण हा घर त्याच्या मालकीचं झालं, त्याला बँकेतून कर्ज मिळणार आहे, घराची किंमत वाढली आणि खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं। इथल्या गोरगरीब जनतेला त्यांच्या निवाराचा अधिकार मिळाला। आणि मग आताच मला दीपक म्हणत होता फुकटनगर तिथलेही लोक आलेले आहे आणि त्यांनी अशीच मागणी केली की जसं या ठिकाणी बांगलादेश नाईक तलावचं काम झालं असंच आमच्याही मालकीने घरं करून द्या। मी त्यांना विश्वास देतो की त्यांनाही अशाच प्रकारे घरं देण्याकरता मी पूर्णपणे प्रयत्न करू आणि आपण नक्की यश मिळवू असा मला विश्वास आहे। गरीब माणसाला घर खूप महत्वाचं आहे, घर बांधणे आयुष्यातलं स्वप्न आहे आणि घरामध्ये आपल्या स्वतःच्या मालकीच्या घरात राहणं याचा वेगळा आनंद आहे। या सगळ्या बांगलादेशमध्ये राहणाऱ्या आमच्या परिवारातल्या सगळ्या मंडळींना आपल्या मालकीच्या हक्काचं घर मिळालं, हे आमच्या आयुष्यातलं एक चांगलं काम झालं। 700 रजिस्ट्र्या झाल्या आहेत, बाकीच्याही होतील, अडचण आली तर आम्ही आहोत आणि आपल्या सगळ्यांना आता मालकी हक्काने घर मिळालं याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे। मी बांगलादेशच्या या सर्व गोरगरीब जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। या शहरामध्ये आपण हे काम करत असताना खेळाची मैदानं उभी केली, सुरेश भट सारखं सभागृह उभं केलं, आपण क्रीडा स्पर्धा घेतली। या ठिकाणी आपल्या मुलांना खेळण्याकरता चांगली मैदानं असली पाहिजे, चांगले बगीचे असले पाहिजे। या ठिकाणी फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, मटन, मच्छी मार्केट करता चांगले मार्केट असली पाहिजे। ज्या बाजूला आहे मार्केट, पण आज अनेक ठिकाणी चांगल्या मार्केटची गरज आहे आणि हे मार्केट चांगले बांधून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा भाजीपाला हे मिळाला पाहिजे। रस्त्यावर अनेक वेळा मटण कापलेला आहे, बकरा कापलेला आहे, माशा लागलेल्या आहेत, आपण केवळ ते मटण घरी नेत नाही, आपण रोगराई देखील घरी घेऊन जातो। या शहरामधल्या तरुण मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। 49 इंजिनिअरिंग कॉलेज आपण आपल्या भागात आले, IIM आलं, IIIT आलं, इंटरनॅशनल लॉ स्कूल आलं। आपण पारडीला कचऱ्याच्या डंपवर बाजूला करून जगातील सगळ्यात मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये 5 युनिव्हर्सिटी असणारी सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी आणली, तिथे आज नागपूरचे 10,000 मुलं शिकत आहेत। बाजूला नर्सिंग मुंजी आता आणलं, KG to PG, आणि इथून शिकलेल्या मुलांना आता करोडो रुपयाच्या नोकऱ्या लागल्या। सर्वसामान्य गोरगरीब जनतेची मुलं आता विदेशात नोकऱ्या करायला लागली आणि खऱ्या अर्थाने या शहरामध्ये शिक्षणाची सोय